हे मला अजून काही माहिती नाही, परंतु यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये होतो आणि कालच आमची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व आमदार, सर्व खासदार आणि पक्षाचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते आणि त्या सर्वांनी सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं ठामपणाने उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर पक्षामध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण कालच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं कळते. कारण अजितदादांच्या नंतर जे काही घडलं, प्रफुल्ल पटेल आणि मीच आमच्यावर ज्या पद्धतीनं आरोप झाले, पक्षातला कोणताही नेता आमच्या समर्थनासाठी आला नाही अशा पद्धतीची अशा प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केल्या नाहीत. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे. नाही, अर्थ खातं हे आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटते आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल. 2029ला स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात भुजबळ आणि सूचक विधान केलेलं आहे. भाजप जर तशी तयारी करत असेल तर आम्हाला देखील तयार राहावं लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य. हे सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करत असतात, कारण ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्यावेळेला सगळ्या त्या एकोप्यानं होतील किंवा ह्याचं न करता आपापली तयारी हे पक्ष करत असतात. पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष नंतर शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे एकत्रित लढतील. राष्ट्रवादीचं जे काही वादळ होतं किंवा वाद होता तो कालच्या बैठकीत पहिल्यातलं वादळ पहिलं संपलं. हां, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. नाही, ते विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळा ते सिद्ध झालेलं होतं. गोकुळची भूमिका समीप आली अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम एक प्रकारे जाहीर झाला आहे. ठराव गोळा करायच्या संदर्भात आणि आता आपल्याला माहिती आहे की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. नाही, आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी, आपापले लोक हे चांगल्या पद्धतीनं कसं ठराव होतील हे पाहणं. त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढं आहे. पण त्यांनी राजश्री शाहू समविचारी आघाडी नावानं काल सुरुवात देखील केलेली आहे. नाही, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही युतीनं काय करावं हा आमचा प्रश्न आहे. आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणं, जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल आहे. पण सतेज पाटील एका बाजूला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे दिसत आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाण्याची जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जागा वाटप होणार नाही. मतदार यादीनंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर हा पेज सुटेल आणि जागाही होईल. आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाहीत. हा मतदार यादीनंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळं आता करणं हे अतिघाई होईल. ठरावाला एक जागा अशा पद्धतीचा कुठेतरी फॉर्म्युला निघाला होता. नाही, चपराक असं नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निर्णय वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते.
गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एक हलाल सर्टिफिकेट बाहेर आलेलं आहे. नावेद मुसलमानवर आरोप करण्यात येतो. नेमकं काय प्रकरण आहे? मी काल माहिती घेतली. अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो. त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे. नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले. कशालाही जोडणं काय जोडणं याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्ही जाऊन नाही त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना. पण मग हा मुद्दा आत्ताच येण्याचा नाही असं आता हे बघा कोणाला काही काम नाही. आता निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत. वास्तविक तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा. मी काल माहिती जेवढी घेतली म्हणून तुम्हाला बोललो. सर्टिफिकेट नेमकं कशासाठी ते आता जाऊन तुम्ही त्यांना विचारा प्रशासनाला. दुसरी एक गोष्ट म्हणजे CPRचं नूतनीकरण आता सध्या सुरू आहे अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी अधिष्ठाता कार्यालय आणि शल्य चिकित्सक कार्यालय वाद सुरू आहे केजींचा ताबा घेण्यावर. हे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे असते त्याचं लोकार्पण होणार आहे. मी या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन की यांनी शांत राहावं. लोकार्पणापर्यंत काही आता तिथं सिव्हिल सर्जन बसवतं ते खरं आहे परंतु ही कायम चल आणि अचल मालमत्ता ही कायमपणानं ही आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. आम्ही आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब बसून यावर मार्ग काढू. तोपर्यंत अधिक गडबड अधिकाऱ्यांनी करू नये. साहेब राष्ट्रवादीने आपण जे सांगितलं ते मी ऐकलेलं आहे प्रसारमाध्यमामध्ये परंतु त्याची निश्चिती मी 2 दिवसात तुम्हाला सांगेन. साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये 288 जागा राष्ट्रवादीने लढवल्या पाहिजे स्वबळावर असं भुजबळांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. कसं बघा? नाही मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाने तयारी करायची असते. म्हणजे कुस्तीच्या आधी कसा काही नाही पैलवान आपले व्यायाम करतो उठ्या बशा तसं असतं. पण मला वाटतं की युती म्हणूनच लढाई होईल. साहेब एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राज्यात ठाण्यामध्ये खरं 193 एकर वन विभागाची जमीन जी आहे ती खाजगी कंपनीकडे आहे. आता त्याला 2800 कोटींचा TDR द्यायला लागतो. त्याचे हा काय प्रकार असतो नाही, TDR देण्याचा काय? त्याला काय मला माहिती नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. दोन प्रश्नासाठी ते आज दिल्लीला गेलेले आहेत. एक कांदा आणि एक साखर. कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की कांदा हा स्वस्त आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. मला तर एक साखर कारखानदार म्हणाला की साहेब आता अशी आपल्यावर वेळ आलेली आहे की आपण सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. इतके पद्धतीनं अडचणी तयार झालेल्या आहेत. बँकेच्या अडचणी तयार झालेल्या आहेत. साखर कारखान्याच्या तयार झालेल्या आहेत. मला वाटतं या बैठकीमध्ये साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देणं रिस्ट्रक्चरिंग करणं साखरेचे दर वाढवणं इथेनॉलचा दर वाढवणं अशा प्रकारचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल असं माझं मत आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.